संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळ नाही, ती म्हणजे एका सुवासिनीच्या मनात दडलेली ओढ, घरासाठी काहीतरी खास करायची धडपड आणि देवाजवळ एक शांत प्रार्थना, की सगळ्यांचं सौभाग्य असंच टिकू दे म्हणजे. तर बघा मैत्रिणींनो, माझी छान अशी सकाळ झालेली होती आणि मग मी असं कणिक वगैरे घेतलं होतं बघा मळून घ्यायला. तर तुम्ही माझा कालचा व्हिडिओ नक्की बघितला असेल गावाकडचा. आम्ही गावाकडे वगैरे गेलो होतो हुरडा खाण्यासाठी. तर मैत्रिणींनो, रात्री यायला आम्हाला लेट झाला बघा आणि मग सकाळी पण मला म्हणजे उठायला वगैरे लेट झाला आणि मग मुलांचे टिफिन ते मला करायचे होते. तर मग आता छान असा आमचा कालचा एन्जॉय ते झालेला होता. तर म्हटलं आता चला पुढे येत आहे सगळ्यात आवडतीचा सण म्हणजे सगळ्या सुहासिनींचा म्हणा किंवा सगळ्या महिलांचा, सगळ्या लेडीजचा किंवा सगळ्या गृहिणींचा असा आवडता हा सण म्हणजे तो आहे संक्रांतीचा. की संक्रांत म्हटलं की प्रत्येक महिलांच्या मनामध्ये एक वेगळाच विचार असतो बघा. ते संक्रांतीचा सण येणार म्हटलं की एक 8 दिवसापूर्वीच ती म्हणजे तयारीला लागते. स्वतःची तयारी आणि त्या दिवशी म्हणजे तिला पूर्ण असं उत्साहाने तिला नटायचं असतं बघा. नटणे, साज-शृंगार तिचा पूर्ण करणे किंवा मग आणखीन काही परत म्हणजे तिळगुळ वगैरे चे लाडू बनवणे किंवा मग चक्क्या बनवणे. तर अशा प्रकारे तिची तयारी सुरू असते बघा. तर तुम्ही पण तयारीला लागलात का मग? तर ह्या वर्षीचं म्हणजे एक 2 योग एकत्र आलेले आहेत बघा. संक्रांतीला पुत्रदा एकादशी पण आलेली आहे आणि त्यात परत संक्रांती पण आहे त्या दिवशी. तर मग संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा का नाही करायचा, तर या विषयावर आपण थोडंसं बोलणार आहोत. तर तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पुढे जाऊन नक्की बघा, की आपल्याला म्हणजे ह्या वर्षी पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे का नाही करायचा. बऱ्याच म्हणजे मैत्रिणींना मनामध्ये विचार पडला असेल बघा, की ह्या वर्षी करायचा का नाही करायचा. तर मी हे तुम्हाला पुढे जाऊन नक्की सांगणार आहे. तर हे बघा, मग माझं असं टिफिनची सकाळची तयारी चालू होती आणि आज थोडासा कामाला पण लेट झाल्यामुळं माझं म्हणजे शॉर्टकट असं सुरू होतं बघा. मग म्हटलं आता बटाट्याची वगैरे भाजी लवकर होती म्हणून मग मी असं बटाटा वगैरे कापून घेतला आणि साधी सिंपलच भाजी करणार होते बघा. त्यात पण दोघं जण असल्यामुळं ना एका मुलाला माझ्या येलो कलरची बटाट्याची भाजी आवडते आणि एकाला ग्रेव्हीची पातळ भाजी आवडते बघा, काळ्या मसाल्याची. तर मग आता करायचं तर काय करायचं, तर म्हटलं आता आज ना मी तुम्हाला अशीच भाजी करून देणार आहे बघा. म्हटलं काळ्या तिखटाची वगैरे, कारण की आता बटाटे उकडण्यासाठी पण माझ्याकडे टाईम नव्हता बघा आणि रात्री आम्हाला लेट झाल्यामुळे सकाळी पण लेट झालं आणि मग लेट झालं की पुढच्या सगळ्याच कामांना आपल्याला लेट होतो. तरी पण माझं बाकीचं सगळं आवरलं होतं म्हणजे. पण मग थोडं काही राहिलं होतं. म्हटलं अगोदर आता टिफिन वगैरे करून घ्यावेत आणि मग बाहेरचं झाडून-झुडून वगैरे झालं होतं बघा आणि म्हटलं आता टिफिन ते करून द्यावेत आणि मग नंतर बाकीच्या कामांना आपण लागावं. आज थोडंसं काम पण होतं म्हणजे कपडे वगैरे पडले होते बघा धुवायला आणि घरातलं पण काही म्हणजे कपडे वगैरे काढले होते एक्स्ट्राचे पण धुवायला, बेडशीट वगैरे घाण झाले होते तर. तर मग बघा, मग मी आता अशा प्रकारे भाजी वगैरे फोडणी टाकून घेणार होते. म्हटलं आता वाटाण्याचा पण सीझन सुरू आहे तर मग बटाटा वाटाण्याची मिक्स अशी भाजी करून घेऊयात. आणि छान असं माझं कणिक पण मळलं होतं बघा आणि मग कणिक पण मळून झालेलं होतं. तर ते पण छान भिजत घातलं होतं मी. मग म्हटलं आता अशी भाजीची फोडणी टाकून घेऊ आपण मुलांना वगैरे आणि म्हटलं आज काही आपण थोडीशी माहिती वगैरे देऊयात मैत्रिणींना संक्रांतीबद्दल. बरेच म्हणजे लेडीज आता कन्फ्यूज असतील बघा, की म्हणजे ह्या वर्षीच्या संक्रांतीला म्हणजे की काय करायचं, म्हणजे नैवेद्याचं वगैरे म्हटलं तरी किंवा वाण वगैरे काय द्यायचं. दरवर्षीच एका गृहिणीला पडलेला म्हणजे प्रश्न असतो, की वाणाला काय द्यायचं? गेल्या वर्षी हे दिलं होतं, मग आता ह्या वर्षी नवीन काय द्यायचं वगैरे असं म्हणजे चालू असतं बघा प्रत्येकीच्या मनामध्ये. आणि तिळगुळ वगैरे, मग तिळगुळ वगैरे साफ करून घ्यायचे
अशा प्रकारे म्हणजे तिची तयारी सुरू असते. आणि परत स्वतःसाठी पण मग साडी काय घालायची, ही साडी घालायची का ती साडी घालायची किंवा मग कुठली साडी आणायची. ह्या वर्षीचा कलर तर पिवळा आलेला आहे संक्रांतीचा, तर पिवळी साडी आपल्याला नेसायची नाही आहे मैत्रिणींनो ह्यावर्षी. तर मग पिवळा कलर शोधून आपल्याला साड्या घालायच्या आहेत बघा. आणि मग बांगड्यासुद्धा आपल्याला पिवळ्या कलरच्या वेअर करायच्या नाही आहेत, तर बांगड्यासुद्धा आपल्याला पिवळ्या रंगाची देण्यात घालायच्या आहेत. तर म्हटलं चला मग थोडीशी माहिती वगैरे मैत्रिणींना देत देत माझा टिफिन पण होईल म्हटलं मुलांचा वगैरे. मग बघा मग मी असे काळ्या मसाल्याची वगैरे भाजी करत होते. थोडंसं खोबरं वगैरे मध्ये घालून घेतलं, ते मी भाजून असं वाटूनच ठेवत असते बघा. मग असं गडबडीच्या वेळेला वगैरे आपल्याला उपयोगाला येत होते. आणि आज मुलांचं पण मन होत नव्हतं बघा स्कूलला जाण्यासाठी. ते पण आज म्हणजे फार कंटाळून गेले होते काल शेतामध्ये वगैरे फिरून येऊन तिथं आजीच्या मागे मागे. आणि त्यांना आज काही जाण्याची इच्छाच नव्हती, त्यांना नको वाटू लागलं होतं. पण म्हटलं नाही, तुम्ही आज स्कूलला जा, कशाला इथे असून आपण स्कूल विनाकारण नाही बुडवायची म्हटलं. आता परत आणखीन आमची स्कूल बुडणारच आहे परत 2-4 दिवस. तर मग परत आणखीन आमचं गावाकडे म्हणजे जाणं येणं होणारच आहे, कारण की आता आमचं पुतण्याचं वगैरे लग्न आहे ना. आणि मग लग्न कार्य म्हटलं की त्यासाठी म्हणजे जाणं येणं हे होतच राहतं बघा. मग त्यामुळं मग मी मुलांना म्हटलं की नाही नाही, तुम्ही म्हणजे स्कूलला वगैरे जा म्हटलं, ऐक इथं राहून आपल्याला स्कूल बुडवायची नाही आहे. म्हणून मग त्यांना रेडी होण्यासाठी पाठवलं होतं बघा. मग ते बाथरूममध्ये वगैरे गेले होते, वॉशरूममध्ये रेडी होण्यासाठी. आणि मग म्हटलं तोपर्यंत आपण टिफिन वगैरे करून घ्यावा. आणि मग अशी भाजी वगैरे माझी करून झाली होती बघा. म्हटलं आता लगेच पोळ्या ते पण करून घ्याव्यात. मला आज स्वयंपाक पण थोडाच करायचा होता, कारण की आमच्या सरांना पण आज बाहेर कुठेतरी काम होतं म्हणे, जायचं होतं. आणि म्हटलं चला मग आम्ही मायलेकरच होतो, तर मग म्हटलं शॉर्टकटमध्ये आपण स्वयंपाक वगैरे करून घ्यावा, आवरून घ्यावा. आणि मला पण आज थोडंसं तयारी करायची होती बघा. आणि बाहेर जायचं होतं. म्हटलं आता आपण पण आपल्या संक्रांतीची थोडीशी तयारीला लागावं. आणि मग नंतर सण म्हटलं की घरातली पण काही स्वच्छता आवराआवर असते. आणि सणाच्या दिवशी तरी कुठे आपल्याला तरी वेळ मिळतो ना. मग म्हणून म्हटलं चला आता मग म्हटलं स्वयंपाक वगैरे आवरून घ्यावा लगेच आपला पण, आणि मुलांसोबतच. आणि मग म्हटलं थोडंसं बाहेर पण जाण्याची इच्छा होती आज. बघू तर मग काय होतं यापुढं. म्हणजे की काम आवरण्याच्या ह्याच्यावरती आहे ना. तर मैत्रिणींनो, तुम्हाला पण असंच होतं का? म्हणजे बाहेर जायचं असलं की गडबडीने कामं वगैरे आवरायची आणि मग जायचं. त्यातनं परत कालचा थकवा तर असं म्हणजे म्हणता येणार नाही, कारण की म्हणजे आपण जेव्हा आपल्या माणसांमध्ये जाऊन एक टाईम स्पेंड करून येतो बघा, तो एक आनंदच वेगळा असतो. म्हणजे की आपल्या जवळच्या माणसांमध्ये जाणं आणि टाईम स्पेंड करून येणं, त्याला एक थकवा म्हणता येणार नाही ना आपल्याला. तर मग अशा प्रकारे बघा माझा मुलगा वगैरे तयार होऊन आला होता. आणि मग त्याचं माझं काही असं बोलणं सुरू होतं. त्याला आज इच्छाच नव्हती म्हणजे स्कूलमध्ये जाण्याची, तरी माझं जबरदस्तीने त्याला ढकलणं सुरू होतं बघा. जा, जा म्हणून. तर मग बघूयात पुढे. आणि मैत्रिणींनो, असं मुलांची इच्छा नसली की आपण त्यांना त्यांच्या इच्छेविरुद्ध काही करायला लावलं की त्यांचं तोंड पण कसं होतं तुम्ही बघा. तर मला त्याच्याकडे बघून हसू पण येत होतं आणि राग पण येत होता, की हा असं का म्हणजे म्हणतोय की स्कूलला न जाण्यासाठी म्हणजे वगैरे. आणि मग त्यांच्या बसचा पण आता टाईम होत होता बघा. मग माझी अशी फास्ट गडबड वगैरे सुरू होती. सकाळी सकाळी म्हटलं की काय, बाहेर पण असं छान वातावरण झालं होतं बघा, आभाळ वगैरे आलेलं होतं. आणि काय झाले काय माहिती 2-4 दिवसापासून म्हणजे सतत आभाळच येऊ लागलं आहे. आणि मग आभाळामुळे थोडीशी थंडी पण म्हणजे कमी वाटत आहे. नाहीतर गेलेल्या आठवड्यामध्ये इतकी थंडी वाजली ना, खूपच म्हणजे गार लागत होतं बघा. आणि मग हे 2-3 दिवस झाले थोडी थंडी पण कमी वाटू लागली होती. तर मग मी अशा प्रकारे दोघांच्या पण टिफिनच्या पोळ्या वगैरे करून घेतल्या बघा. आणि मग भाजी पण माझी आता छान अशी शिजलीच असेल म्हणजे ती. आणि मग मी ओमला म्हणत होते, ओम टिफिन भरून घे, भरून घे, आता बसचा पण टायमिंग होत आहे. तर ते
त्याचं माझ्या मागे उभा राहून भुणभुण, भुणभुण सुरू होती, की "अगं मम्मी, नाही जाऊ वाटत आहे मम्मी, आजच्या दिवस घरी राहिलं तर जमणार नाही का?" वगैरे म्हणून. तर मग आता शेवटी तो कसा तरी तयार झाला होता आणि एक आणखीन म्हणजे अंघोळ करायला गेलेला होता बघा, तो आणखीन रेडी काही झालाच नव्हता. मला तरी आज असं वाटत होतं, की त्यांची बस नक्की मिस होणार आहे. पण अ, नाही म्हणजे 5-10 मिनिटं होते आणखीन, तर बघूयात. मग चला तर मग म्हटलं आता त्यांचे टिफिन वगैरे मी पॅक करून देते बघा मैत्रिणींना आणि मग बोलूयात आपण आणखीन पुढे असंच संक्रांतीविषयी मी तुम्हाला सांगणार आहे थोडीशी माहिती. तर मग काय-काय आहे, काय-काय नाही, आपल्याला कोणत्या टाईमामध्ये म्हणजे मंदिरात जायचं आहे, कुठल्या वेळेला आणि आपण कुठल्या वेळेला जाऊन सुगडे म्हणजे सुगड्यांचं वगैरे पूजन करायचं आहे, विठ्ठल रुक्मिणीला वसा वसायचा आहे. तर अशा विषयी मी थोडीशी तुम्हाला आज माहिती देणार आहे बघा. तर हे बघा माझ्या मुलाचं तोंड कसं झालं होतं, मी मुद्दाम व्हिडिओमध्ये घेतलेलं आहे. तर तुमची पण मुलं असंच करतात का? म्हणजे कुठेतरी आपण बाहेर जाऊन आल्यावर बघा, फिरून आल्यावर त्यांना दुसऱ्या दिवशी असेच ते पण लेझी बॉय होतात का? तर माझा तर एक मुलगा फारच लेझी होऊन जातो बघा, त्याला फार कंटाळा येतो, म्हणजे नको वाटतंय. मग फायनली ते गेले होते बघा टिफिन वगैरे घेऊन दोघंजणं पण आणि मग नंतर म्हटलं चला आता आपण आपल्यासाठी चहा वगैरे करून घ्यावा आणि मग मी चहा ते करून घेतला बघा मला आणि सकाळी सकाळी चहा पिल्याशिवाय फ्रेश पण वाटत नाही आणि पुढच्या कामाला पण गती येत नाही आणि मग म्हटलं आता चहा ते करून माझ्या सगळ्यात आवडतीचं काम म्हणजे आता माझं राहिलेली देवाची पूजा आणि माझा छान असा जाणारा वेळ तो म्हणजे देवाजवळ. तर मग आता मला चहा ते घेऊन म्हणजे मला देवपूजा करायची होती बघा आणि मला म्हणजे दिवसभराच्या कामामधून असं एकांत बसण्याचा वेळ माझा म्हणजे तो म्हणजे देवाच्याच पुढेच बघा. मला ते तो क्षण मला म्हणजे खूप असा इतका छान वाटतो ना आणि मला आवडतो देखील म्हणजे आणि मग मला तिथं एक वेगळंच समाधान मिळतं बघा, ज्यावेळेस मी देवपूजा करायला वगैरे बसते त्यावेळेस आणि मग माझे मनामध्ये वगैरे मंत्र असे सुरू असतात. स्वामी महाराजांचे म्हणा किंवा गणपती बाप्पाचा वक्रतुंड महाकार्याचा मंत्र म्हणा किंवा आणखीन काही ओम नमः शिवाय आणि मग मी ज्या दिवशी जो वार असेल त्या दिवशी त्या वाराचा असं मंत्र करत करत मग मी मनामध्ये हळूहळू माझं चालू असतं आणि देवपूजा पण करणं चालू असतं. त्यातनं परत आजची देवपूजा म्हटलं की खासच होणार होती बघा. कारण की आपण काल गावाकडनं म्हणजे फुलं वगैरे तोडून आणले होते आणि माझ्या जाऊबाईंनी पण मला तोडून दिले होते. त्यावरती आम्ही भरपूर साऱ्या कमेंट्स केल्या आणि खूप सारी हसी मजाक केली. मला तर जणू काही तिथले सगळीच फुलं तोडून आणावीशी असे वाटत होते बघा. मला तिथं एक पण फुल ठेवू नये असं वाटत होतं. अशी माझी मनात इच्छा होत होती हावऱ्यासारखी. पण पुन्हा म्हटलं नाही, नाही जाऊ द्या. म्हणून मग तरी शेवट आमच्या जाऊबाई म्हटल्या, "चला ठीक आहे, आवडतात ना तुला तर मग तू घेऊन जा ना, कशाला असं वगैरे म्हणून त्या शेवट मला नंतर बोलू लागल्या होत्या बघा आणि मग त्यांनी पण मला काही थोडेफार असे फुलं ते तोडून दिले. मग मी ते फुलं, मंजुळा वगैरे मग मी घेऊन आले येताना सोबत आणि मग आता चहा वगैरे मी घेणार बघा आणि चहा ओतून कपामध्ये ज्यावेळेस आपण घेतो मैत्रिणींनो, तो पण एक वेगळाच आनंद असतो. त्या चहा घेण्यासाठी तरी म्हणजे ॲटलीस्ट आपण थोडं 2 मिनिट बसत तरी असेल आणि चहा घेत असेल बघा. तर तुम्ही काय म्हणतात ह्या मतावरती? मला तुम्ही पण माझ्या मताला सहमत आहेत का? तर मला नक्की सांगा. नाहीतर एका गृहिणीला म्हटलं की तिची धावपळ नुसती चालूच असते बघा. इकडून पळ, तिकडून पळ, असं कर, हे कर, ते कर, ते राहिलं, हे राहिलं, कपड्याच्या घड्या राहिल्या किंवा आणखीन काही राहिलं. तर मग ज्यावेळेस ती कपामध्ये चहा ओतते, ती इतक्या आवडीने तो चहा ती बसून घेते बघा. तर का नाही मंडळी, हे बघा अशा प्रकारे मी देवाची पूजा वगैरे करून घेतलेली आहे. तर आपण गावाकडे गेलो होतो ना, मग मी तिथून येताना फुलं वगैरे तोडून आणले होते बघा. आमच्या जाऊबाईंनी ते दिले होते मला तोडून. तर हे बघा देवघर किती असं सुंदर दिसत होतं. मी तुम्हाला जवळून दाखवते. खूप छान प्रसन्न असं वाटू लागलं होतं बघा. फुलांनी तर देवघर असं गच्च भरून गेलं होतं. हे बघा. फ्रेश असे फुलं आणलेले आपण ते देवांना घातले की म्हणजे किती छान प्रसन्न प्रसन्न वाटत होतं बघा.
आणि देवघर असं गच्च भरून गेलं होतं बघा फुलांनी वगैरे, देवांनी. आणि एक वेगळीच मनाला म्हणजे शांतता पण लागली होती. तर तुम्ही बघा. तर मंडळी, तुम्हाला कशी वाटली माझी देवाची पूजा वगैरे केलेली आणि त्यात परत हे असे फुलं वगैरे घातलेली. आणि मग आता अशा प्रकारे माझी पूजा वगैरे करून झाली होती. माझं देवघर असं इतकं छान बहरून गेलं होतं बघा, वेगळ्याच म्हणजे एक वेगळंच समाधान मनाला वाटत होतं. मग आता माझं थोडंफार काही काम राहिलं होतं आणखीन. मग मी कपडे वगैरे धुवून घेतले बघा. तर माझे सगळे कपडे वगैरे ओले झाले होते. मग मी लगेच ड्रेसच वेअर केला. म्हटलं आता ते ओले कपडे नको थंडगार अंगावरती ठेवायला, म्हणून मग मी लगेच ड्रेस वगैरे म्हणजे कपडे वगैरे चेंज केले, ड्रेसच घातला. आणि म्हटलं थोडंफार माझं काम आवरायचं राहिलं होतं, म्हटलं ते आवरून घ्यावं. आणि मग आता काय संक्रांती येणार म्हटलं की घरात एक वेगळीच लगबग सुरू होते बघा. तीळ स्वच्छ करायचे असते, गुळ आणायचा असतो, हळदी कुंकाची तयारी करायची असते. आणि घरात अजून काय आहे, काय नको. आणि त्यातनं परत हा सण म्हणजे एका सुवासिनीला मनाला अजून जास्त जवळचा वाटतो. कारण की म्हणजे ह्या दिवशी तिला फक्त एक दिवसाचा सण असतो, पण तिला त्याचं मनापासून तयारी करायला खूप आवडते बघा. कारण की ते सुवासिनीचा असतो ना, एक सौभाग्याचा असतो. त्यामुळं मग म्हणजे मला तरी असं वाटतं की बघा, माझ्या घराचं सौभाग्य, माझ्या संसाराची गोडी आणि प्रत्येक सुवासिनीचा हसू असंच म्हणजे टिकून राहावं ह्या सणाबरोबरच. आणि तिळगुळाच्या तिळासारखं म्हणजे तिळ इतकं तिचं सौभाग्याचं लेणं जपते बघा, तिळासारखंच. म्हणून तर ते म्हणतात ना, तिळा एवढी माया गुळा एवढी गोडी म्हणजे कशातच नाही. त्यामुळे तर तिळगुळाची जोड लावतात. आणि तिळगुळ घ्यान गोड गोड बोला, अशा प्रकारे म्हणतात बघा. त्याची म्हणच आहे की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. कारण की तिळ इतकी माया करणे म्हणजे खूपच एक मनाला भिडवणारा प्रश्न आहे बघा मैत्रिणींनो. तर तुम्हाला काय वाटतंय बघा ह्यावरती. आणि मग आता माझी अशा प्रकारे चालू होती बघा तयारी. आणि मग मी बेडरूम वगैरे स्वच्छ करून घेतलं होतं आणि मग बेडशीट वगैरे आतरून घेतलं वरती. आणि माझ्या बेडरूममध्ये ना छान असं ऊन पण येतं बघा सकाळी 10-11च्या नंतरनं. आणि मग छान असं ऊन पण येत होतं. मी कर्टन्स ते बाजूला करून घेतले. म्हटलं थोडासा सूर्यप्रकाश पण आलेला घरामध्ये छान असतो, एक पॉझिटिव्हिटी निर्माण होते बघा. आणि त्यामुळं म्हटलं मग मी कर्टन्स वगैरे बाजूला करून घेऊन असं त्याला स्टिकर वगैरे लावून टाकले. आणि म्हटलं आता थोड्या वेळ उघडंच राहू द्यावं, ओपन राहू द्यावे. आणि मग नंतर 5-6 वाजता नंतर बंद करता येतं बघा. कारण की मग नंतर गारवा पण सुटतो आणि थंडी पण वाजायला चालू होते. म्हणून म्हटलं मग मी असे साईडला वगैरे करून टाकले कर्टन्स. आणि म्हटलं थोडं सूर्यप्रकाश येऊ द्यावा आतमध्ये. तर मैत्रिणींनो, आपल्याला ज्या दिवशी म्हणजे आपण संक्रांतीला वसायला जाणार आहोत बघा, तर त्या दिवशीचा म्हणजे आपला जो लुटण्याचा टायमिंग आहे, तर तो म्हणजे साधारणपणे ह्या वर्षीचा दुपारी आलेला आहे बघा. 1 ते 4 या टायमिंगमध्ये आहे. तर तुम्ही पण लक्षात राहू द्या. आणि मग तुम्ही व्हिडिओला स्किप न करता पुढे जाऊन नक्की बघा की आपल्याला म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे किंवा नाही करायचा, किंवा कुठल्या दिवशी म्हणजे आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य वगैरे करायचा आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आहे, तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा. आणि तर मग मी तुम्हाला पुढे सांगणार आहे की आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे कोणत्या दिवशी करायचा आहे किंवा नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला. आजचा थोडासा म्हणजे संक्रांतीवर आधारितच होता बघा. आणि आता संक्रांत येणार म्हटलं की तुमच्या पण मनामध्ये चाहूल लागली का नाही मग त्याच्यावर आधारितच मी थोडंसं म्हणजे तुमच्यासोबत बोललेली आहे बघा. कारण की ह्या वर्षीच्या संक्रांतीत म्हणजे कसा योग आलेला आहे की म्हणजे संक्रांत पण आलेली आहे आणि एकादशी पण आलेली आहे बघा. तर म्हणजे की आपल्याला संक्रांतीला आपण नैवेद्यासाठी पुरणाची पोळी वगैरे करतो. आणि मग ज्यावेळेस आपण वसा हा म्हणजे विठ्ठल रुक्मिणींना म्हणजे देऊन येतो बघा, त्यावेळेस आपण नैवेद्य वगैरे ठेवतो. घरी पण देवाला नैवेद्य वगैरे करतो. पण ह्या वर्षी म्हणजे की
2 सण एकत्र आल्यामुळे काही सुवासिनींची एकादशी वगैरे असते, तर मग त्यामुळं ह्या वर्षी म्हणजे संक्रांतीला पुरणपोळीचा नैवेद्य हा म्हणजे करायचा नाही असं म्हणण्यात आलेलं आहे बघा. आमच्या गुरुजींनी वगैरे पण सांगितलेलं आहे. तर मग तुम्हाला आता आपण आपली परंपरा सुरुवातीपासून जपत आलेलो आहोत. तर पुरणपोळीचा नैवेद्य दाखवल्याशिवाय तर आपला सण हा पूर्ण होणारच नाही बघा. तर मग जर का तुम्हाला पुरणपोळीचा नैवेद्य करायचा असेल तर तुम्ही संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी, द्वादशीच्या दिवशी तुम्ही नैवेद्य करू शकतात. कारण की असं म्हणतात की एकादश झाली दुसऱ्या दिवशी द्वादशी असते म्हणून, तर त्या दिवशी नैवेद्य हा चालतो बघा देवाला. तर तुम्ही कर म्हणून असं म्हणू नका की त्या दिवशी कर वगैरे आहे आणि मग नैवेद्य कसा चालेल. तुम्ही द्वादशी म्हणून तुम्ही नैवेद्य करून म्हणजे तुमच्या सुगड्यांना म्हणा किंवा देवाला म्हणा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात. तर ह्या वर्षीचा योग खूप छान आहे मैत्रिणींनो. आणि तुम्ही पण तुमच्या म्हणजे ह्याच्यासाठी तुम्ही छान अशी प्रार्थना करा सुवासीन राहण्यासाठी. आणि छान असं तुम्ही तिळगुळ खाऊन गोड गोड बोला मैत्रिणींनो. आणि मग तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब जरूर करा. आणि माझा गृहिणीचा विरंगुळा हे चॅनलला जाऊन तुम्ही ही पॉईंट पण जरूर करा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का, कसे वाटतात हे पण मला सांगा. तर मैत्रिणींनो, संक्रांती म्हणजे फक्त तिळगुळाची गोडी नाही, तर ती म्हणजे की असं म्हणतात ना की संक्रांत आली आहे आणि मग ती फक्त म्हणजे की तिळगुळ वगैरेच आपण खातो, तर तसं नाही बघा. तर तिळगुळ म्हणजे फक्त की तिळगुळ म्हणजे फक्त तिळगुळाची गोडी नाही, तर ती नात्यांची ऊब आहे. आणि प्रत्येक सुहासिनींना सौभाग्य असं गोड, मजबूत आणि टिकाऊ राहो हीच माझी मनापासून देवाच्या ठिकाणी प्रार्थना आहे बघा. आणि तुमचं वर्षही असंच तिळगुळासारखं गोड गोड जावो. चला तर मैत्रिणी, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये आपण.